नमस्कार मंडळी, आपल्या यश अँड मॉम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर उन्हाची तीव्रता आता थोडी थोडी जाणवायला लागलेली आहे आणि अशामध्येच आपल्याला बाहेरून आलं की पटकन असं थंड काहीतरी प्यावंसं मन करतं। तर त्यासाठी बघा, आज मी इथे स्पेशल ताकातील मसाल्याची रेसिपी घेऊन येते। अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये परफेक्ट मसाला, परफेक्ट प्रमाणासह रेसिपी शेअर करते आणि अगदी 2 महिने टिकणारा हा मसाला आपण आज इथे बनवतोय। तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा, आता आपण बघून घेऊयात की आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते। अगदी लक्षात राहण्यासारखं प्रमाण आहे। जिरे इथे घेतलेत बघा, जो पोह्याचा चमचा असतो आपला त्याच्यानी अगदी 6 चमचे जिरे घेतलेले आहेत। ओवा घेतलाय 2 चमचे, धने घेतले 4 चमचे आणि आपण इथे मिरे जे घेतलेत आहेत तर ते मिरे आहेत बघा 30 ते 32 आणि चमच्याने म्हणाल तर अर्धा चमचा मिरे आहेत आणि दालचिनी अर्धा इंच घेतलेली आहे, पातळ तुकडे। तर आता हे सगळं बघा, आपल्याला सगळे जिन्नस एक एक करून म्हणजे एकसाथच भाजायचे आहेत। लो फ्लेमवरती छान अगदी आपल्याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, फक्त कलर चेंज करायचा नाही। हे भाजण्यासाठी आपल्याला एक 2 ते 3 मिनटं पुरेसे आहेत। अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान असा सुगंध यायला लागतो आणि मस्त आपल्या याच्यातील सगळं मॉइश्चर निघून जातं आणि अगदी छान असे भाजले जातात, जेणेकरून आपला हा मसालासुद्धा तितकाच बारीक वाटला जातो। छान भाजून घेतल्यानंतर छान असा सुगंध यायला चालू झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटामध्ये छान भाजून होतात, पण शेवटपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे, लक्षात असू दे। त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला ते एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे। आता पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी बघा आपली पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि ही पुदिन्याची पानं 30 ते 32 घेतलेत, म्हणजेच इथे तुम्ही पाव कप पुदिन्याची पानं वापरू शकता। इथे स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं सुकवून घेतलेली होती मी, ती छान या पद्धतीनं लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनटं छान परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी छान कुरकुरीत होतात। जसं आपला कढीपत्ता कुरकुरीत होतो तसं त्या पद्धतीनं आपल्याला ही पुदिन्याची पानंसुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायची आहेत। आपल्याला या मसाल्यामध्ये कुठेही मॉइश्चर ठेवायचं नाही, जर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर आपला हा जो मसाला आहे तो जास्त दिवस टिकणार नाही, हे लक्षात असू दे। त्यामुळे अगदी कुरकुरीत छान करून घेतली। छान इथे बघू शकता, मस्त मी सुरूनसुद्धा दाखवली तुम्हाला। आता हा सगळा मसाला आपला कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे, थोडाही ओलसरपणा भांड्याला नसावा। त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि इथे मी आपलं जे काळं मीठ असतं सैंधव नमक ते मी 2 चमचे वापरलं आहे। त्यासोबतच आपल्याला इथे घालायचं आहे ते म्हणजे जे सुकवलेलं आलं असतं त्याची पावडर असते, म्हणजे सुंठ पावडर। तर ती सुंठ पावडर 1 चमचा घातली आणि छान आपल्याला हे इथे बघू शकता वाटून घेतलेलं आहे या पद्धतीनं। आणि आता हे आपल्याला एका चाळणीवरती छान असं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त आपली छान अगदी पावडर पडली जाते। काही म्हणजे दाणे वगैरे असतील, काही तुकडे वगैरे शिल्लक असतील वरती, तर ते चाळणीवरती राहतात। परत ते 1-2 वेळा छान वाटून घ्यायचे, म्हणजे कुठेही आपलं काहीही वेस्ट जात नाही। अगदी छान पद्धतीनं सगळा मसाला आपल्याला पुरेपूर मिळला जातो। आता ते सुद्धा वरती जे चाळणीवरती राहिलेलं होतं ते सुद्धा बघा छान वाटून घेतलेलं आहे या पद्धतीनं। परत जरी आपलं थोडंसं राहिलं तरीसुद्धा आपण ते छान अजून 1 वेळा वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीनं छान चाळून घ्यायचं। मला सांगा, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की, माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। आता इथे बघू शकता छान आपलं सगळा मसाला आपण इथे बनवून घेतलेला आहे। अगदी हातावरती सुद्धा तुम्हाला दाखवते, स्मूथ अगदी बारीक छान वाटलेला गेलेला आहे। आता आपल्याला हा मसाला साईडला ठेवून द्यायचा आहे। आता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, बघू शकता
अगदी 2 महिने छान टिकणारा मसाला इथे तयार झालेला आहे। फक्त याच्यामध्ये अजिबात ओला चमचा वगैरे काही घालायचं नाही। जे पण आपण जेव्हा पण घेतो तर सुक्या चमच्यानेच इथे आपल्याला ही पावडर घ्यायची आहे। आता आम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी दही फ्रेश घरातीलच वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 ते 7 पुदिन्याची पानं घातली आहेत। पहिलं पण आपण वापरलेत, पण थोडंसं फ्रेश पुदिन्याची पानं असतील तर टेस्ट अजून छान लागते। कोथिंबीर घातलेत 2-4 काड्या। त्याच्यानंतर इथे मी 1 मिरची वापरली कट करून आणि अद्रकचा अगदी छोटासा तुकडा घातलेला आहे। पहिलं पण घातलेलं आहे आपण सुंठ पावडर, पण इथे फ्रेश असेल तर थोडं अजून छान टेस्ट लागते, यासाठी अद्रकसुद्धा घातलं। त्याच्यानंतर आपला जो मसाला बनवून घेतला होता तो मी 1 चमचा घातलेला होता आणि 1 चमचा मसाला घालून आपण इथे छान वाटून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि आता त्याच वाटीच्या प्रमाणाने बघा अर्धी वाटी आपण दही घेतलेलं, तर त्यासाठी इथे आपल्याला 3 वाटी किंवा 3.5 वाटी इथे तुम्ही पाणी वापरू शकता। छान असं या पद्धतीने 2 वाटी पाणी घालून घेतलंय बघा। आता जी आपली तिसरी वाटी आहे तर हे झाकणाचं सुद्धा पाणी घालून छान काढून घेतलं आणि हे आता 1 वाटी भरून छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया। तर थोडंसं हलवून घेते ढवळून मस्त मिश्रण सगळं। आता इथे आपलं छान मिक्ससुद्धा झालेलं आहे अगदी मस्त। आता मी थोडीशी टेस्ट करून बघते, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की अगदी परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे की नाही मसाला ताक ते। खूप छान इथे बघू शकता मस्त तयार झाले मसाला ताक। आता आपण काढून घेऊया। या पद्धतीनं जर 2 महिने टिकणारी ताकातील मसाला इथे आपण बनवलेला आहे, तर त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। इथे आता उन्हाचा धाक वाढतच चाललेला आहे, तर त्याच्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे। तर हा मसाला तुम्हाला कसा वाटला ते मात्र कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हा मसाला तुम्ही छान अगदी स्टोअर करून 2 ते 3 महिने छान वापरू शकता। फक्त जेव्हा पण आपण मसाला घेतो तर त्यावेळी इतकी काळजी घ्यायची की इथे आपल्याला कोरडा चमचा वापरायचा आहे आणि छान अगदी हे स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये मस्त ठेवायचं आहे। अगदी 3 ते 4 महिने किंवा 2 ते 3 महिने मस्त मसाला हा टिकतो। तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक छानशी कमेंट करून मला नक्की सांगा। चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।